आता माझा परिचय करून दिलेले आमचे मित्र अनवर भाई, स्वप्नील आणि मित्रांनो, विषय त्यांनी थोडाफार सांगितलं की हा विषय किती सेन्सिटिव्ह आहे. एक प्रास्ताविक मी सांगतो की मला मराठीत बोलायची सवय नाही. आजकाल इंग्रजी लोकांना येते मला वाटते, तर बरेचदा असं इंग्रजी येईल तर मला माफ करा. आणखी माझं जवळपास मराठी 10वी नंतर माझं वाचन वगैरे सुटलं तर मला खूप अडचण येते, कधी कधी शब्द सुचत नाहीत वगैरे वगैरे, म्हणून त्याचं सबस्टिट्यूट म्हणजे इंग्रजी राहील. विषय थोडा सेन्सिटिव्ह असा आहे की महात्मा गांधी आणखी बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं जे द्वय आहे ते फार एक निराळ्या दृष्टिकोनातून पाहण्यात येते. आंबेडकरी सर्कलमध्ये म्हणजे जोपर्यंत मार्क्स हा बाबासाहेबाचा शत्रू ठरला नाही तोपर्यंत गांधी शत्रू होता असं समजून चला. कारण आंबेडकरी सर्कलमध्ये जे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांचे वाद झाला महात्मा गांधीशी, तेव्हापासून आंबेडकरी चळवळीमध्ये गांधी हा शत्रू पक्षात दाखल झाला. त्यानंतर आंबेडकरोत्तर म्हणजे बाबासाहेबाच्या निधनानंतर मग त्यांची जागा थोडी मार्क्सने घेतली. कारण बाबासाहेबाची जी दलित चळवळीची फाटाफूट आहे ती एकाच दृष्टिकोनातून झालेली आहे की म्हणजे आंबेडकरी असणं नसणं म्हणजे जी स्टिरियोटाईप बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललं जाते, जर तसं बोललं नाही तर तो मार्क्सवादी ठरतो. जसं अनवरबाईंनी सांगितलं माझ्याविषयी की मी असं चाकोरीतलं बोलत नाही, त्याच्यामुळे फक्त तेवढंच नेमकं पुरे आहे की मी मार्क्सवादी आहे. कारण त्यांना कदाचित तिथपर्यंत जाणं शक्य नाही की कारण गांधीविषयी वगैरे मी जास्त लिहिलं बोललं नाही आहे, म्हणून मला गांधीवादी वगैरे ठरवलेलं नाही. दॅट इज सेव्हिंग ग्रेस. एकच आहे आत्तापर्यंत एक आहे. तर असं होतं ते, म्हणून हा विषय थोडा त्याप्रमाणे सेन्सिटिव्ह आहे. नंतर त्यांनी हे पण सांगून टाकलं की कॉन्स्टिट्यूशनचं जे बाबासाहेबाशी कोलेट होते की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जस्ट बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं दस्तावेज, अशा तऱ्हेचं जे इक्वेशन झालेलं आहे जनमानसात आणि म्हणजे आंबेडकरी चळवळीत ते जास्त ठासून भरलेलं आहे. तर त्यामुळे सुद्धा प्रश्न येतो की जर कॉन्स्टिट्यूशनची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं म्हणजे तीसुद्धा बाबासाहेबाविरुद्ध टीका म्हणून समजण्यात येते. तर या तिन्ही शब्द या आजच्या सब्जेक्टमधले आहेत ते जरा थोडे सेन्सिटिव्ह आहेत. पण या ऑडियन्ससाठी मला वाटते ती परिस्थिती नाही की कोणीतरी याच्यामुळे उत्तेजित होऊन काहीतरी म्हणेल असं मला नाही वाटत. तर प्रास्ताविक परत एवढं. आता गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही इतिहासातली आपल्या अर्वाचीन इतिहासातली दिग्गज माणसं झालेली आहेत. त्यांच्या थोरपणाबद्दल कोणालाही शंका नाही, कारण त्यांनी जेवढं काही आपल्या जीवनात करून ठेवलं आणखी ते आपल्यासाठी खूपसं म्हणजे दिशादर्शक आहे. दोन्ही एक कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्व आहेत. तर मी इथे कम्पॅरिझन करणार नाही, कारण मला त्याचा तिटकार आहे. आणखी माझं असं म्हणणं असतं की अशा गोष्टीची तुलना होत नाही. जसं आर्ट्सची तुलना होत नाही त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या थोरपणाची किंवा थोर लोकांशी अशी तुलना होणं, जसं ते मागे काही वर्षापूर्वी TV चॅनलने हे केलं होतं, खूळ केलं होतं की गांधीनंतर सगळ्यात थोर कोण, तर मग
लोकांनी जसे ब्युटी पेजंट असतात ना त्याच्यासारखे मतं दिले, आणखी मग त्यांनी ते ठरवलं की नाही बाबासाहेब जिंकले त्याच्यात, आणखी बाबासाहेब हे सगळ्यात थोर होते. तर तशी ही कल्पना किंवा ह्या अशा फालतू गोष्टी मला मान्य नाहीत. तर ह्या वेळेससुद्धा आपण ते त्यांना असं तुलनात्मकपणे पाहणार नाही की अशा थिल्लर गोष्टीसारखं की बाबा गांधी एक काय म्हणतात सिल्वर स्पून घेऊन जन्मले, चांगल्या मोठ्या घरात, त्यांची पूर्ण खानदान आपली मिनिस्टर वगैरे राहिलेली त्यात जन्मले, आणखी त्यांनी आपले कपडे उतरून फकिरी पत्करली. बाबासाहेब एक्झॅक्टली उलट. बाबासाहेब एका सामान्य अस्पृश्य कुटुंबात जन्मून 3 पीस सूटमध्ये वावरले. ओके, सो अशी फालतू तुलना वगैरे मी करणार नाही, त्याच्यात काही पडलेलं नसते. आपण आता यांच्याकडे कसं पाहणार? महात्मा गांधीविषयी पहिल्यांदा बोलू की महात्मा गांधींना आपण हाऊ डू वी सी हिम, त्यांचं आजच्या आपल्या कंटेम्पररी जगासाठी, माझ्या जीवनासाठी काय महत्त्व आहे. तर हाऊ what way Gandhi could be seen, that may be the question. म्हणजे आपल्यासमोर असा प्रश्न असायला पाहिजे की युटिलिटेरियन वे, अँड आय एम ॲब्सोल्युटली दॅट वे, बिकॉज पास्ट या आयकोनोक्लास्ट वगैरेचा उल्लेख केला अनवरभाईंनी, त्यातसुद्धा मी हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की आपण ह्या लोकांपासून काय करू, काय याचा मला उपयोग काय आहे. बाबासाहेब आंबेडकर गेले, त्यांनी की जे काय आपल्या जीवनात केलं, पण आज मला त्याचं काय स्वारस्य आहे ते महत्त्वाचं आहे. तर पास्ट इज फॉर मी टू लर्न फ्रॉम. आंबेडकर आणि त्याच्याविषयी एवढं उहापोह करण्याची गरज एवढीच आहे की आंबेडकर हे एक नुसती व्यक्ती नव्हती, ते एक ॲक्च्युली ही एपिटोमाइज दलित मुवमेंट, एंटायर मुवमेंट एका माणसाभोवताल फिरली. आणखी त्याचं ते महत्त्व आहे की ते एक व्यक्ती नव्हती तर पूर्ण मुवमेंटचा एक इतिहास होता. आणखी ती एका पास्टमध्ये ॲक्च्युली आपल्याला एक केस स्टडी म्हणून वाचायची गरज आहे, त्यातून धडा घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी काय केलं, कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरल्या ठिकठिकाणी, त्यात किती आता हाइंडसाईट, कारण त्यावेळेस आपण नव्हतो, तर आपण आता जे काही करतो की जे काही बोलतो लिहितो ते एक हाइंडसाईट आहे, आपल्याला हाइंडसाईटचा ॲडव्हान्टेज आहेत. तेच असूनसुद्धा आपण त्याच्याकडे कसं पाहू शकतो आणि त्याच्यातून काय धडा घेण्याची गरज आहे किंवा काय धडा घेऊ शकतो हा प्रश्न आहे. सेम क्वेश्चन कम्स विथ गांधी. सो हाऊ डू वी लुक ॲट गांधी? फॉर इन्स्टन्स, बाबासाहेबाच्या संबंधात प्रश्न जरूर येतो, जाती व्यवस्था. महात्मा गांधी जाती व्यवस्थेच्या विरोधात होते का, हा एक प्रश्न येतो. कारण सगळं काही रामायण घडलं या जाती व्यवस्थेच्या भोवताल घडलेलं आहे बाबासाहेबाच्या संबंधातून. दुसरी गोष्ट असं जनमानसात एक नोशन आहे की महात्मा गांधींनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. खरोखर दिलं का? महात्मा गांधी हे साम्राज्यवादाच्या विरोधात होते का, असा प्रश्न. महात्मा गांधी अस्पृश्यासाठी लढले, खरोखर लढले का? किंवा महात्मा गांधी खरोखर जे रेसिस्ट म्हणतात, ज्याला रेस वगैरे होतं, त्याच्या विरुद्ध लढले का? असे जे प्रश्न आहेत त्याच्यापासून आपल्याला आजच्या त्यांच्या त्या भूतकाळातून येणारे जे डायमेन्शन्स आहेत आपल्यापर्यंत, ते डायमेन्शन्स आपल्याला उकलता येतील. तर अशा तऱ्हेनं आपण याच्याकडे पाहूया. अस्पृश्याचा प्रश्न घ्या किंवा वी कॅन गो बॅक टू द मेकिंग ऑफ गांधी. महात्मा गांधी फार कमी वयात, म्हणजे ते बॅरिस्टरी करून आले आणि इथे वकिली करू पाहिले. इकडे वकिलीचं वगैरे तेवढं चाललं नाही, त्यामुळे ते साऊथ आफ्रिकेत एक दादा अब्दुल्ला फर्म होती, ते होलसेल रिटेलर्स होते, त्यांचा एक वाद चालला होता त्यांच्या भावकीत. तर त्या वादासाठी त्यांनी 1 वर्षासाठी महात्मा गांधीला साऊथ आफ्रिकेत घेऊन गेले आणि तिथे त्यांचा कायापालट झाला. कायापालट यासाठी झाला की तिथे आपल्या जे भारतीय लोक होते, त्या भारतीयात 2 वर्ग होते. एक भारतीय प्रवासी म्हणजे पॅसेंजर त्यांना म्हणत होते, जे म्हणजे एक उच्चभ्रू क्लास, आणखी दुसरे इंडेंचर्ड लेबर.
तर साऊथ आफ्रिकेमध्ये बरेचसे आपले मजूर घेऊन गेलेले होते प्लांटेशन लेबर म्हणून, आणखी मग ते शुगर फॅक्टऱ्या वगैरे तिकडे काढल्या होत्या, त्यांना मायनिंग बेसिकली यात काम करणारे मजूर लोक होते. ते असे 2 प्रकारचे भारतीय होते. तर असं आपण तटस्थपणे जर इतिहास वाचला तर महात्मा गांधींची जी घडण झाली ती ॲक्च्युली या प्रवासी भारतीयांना एक स्पेशल क्लास, की इंग्रजाबरोबर जे आपण साम्राज्याचे नागरिक आहोत, आणखी त्यांच्याबरोबर विक्टोरिया राणीनं जो खलिता काढला होता त्याप्रमाणे आम्हाला तेवढाच अधिकार आहे हे ठासवण्याकरता त्यांनी आपला संघर्ष उभारला. आपण बारकाईनं पाहतो म्हटलं तर महात्मा गांधी त्यावेळेस इव्हन जे इंडेंचर्ड लेबर होते, जे आपले मजूर लोक होते, त्यांच्याविषयी त्यांना काही कळवळा नव्हता. आणि दुसरी गोष्ट टोकाला जाऊन बघतो म्हटलं तर जे काळे लोक होते तिथे त्यांच्याविषयीही पण त्यांनी कधी ब्र उच्चारला नाही, किंवा त्यांना ॲक्च्युली डिरोगेटरी टर्म्सनी उल्लेख केला. तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी वाचलं असेल की त्यांना काफीर म्हणाले. आणखी त्यांनी हे ठासवून सांगितलं की त्यांच्यासारखे आम्ही अनसिव्हिलाइज्ड नाही, इंडियन्स आर नॉट अनसिव्हिलाइज्ड ॲज दीज ब्रूट्स आर, ब्लॅक्स आर. सो त्याप्रमाणे त्यांनी तर डायरेक्टली अशा बरेचसे लेखक आहेत ज्यांनी एक तुम्हाला पुस्तक सुचवू शकतो मी की साऊथ आफ्रिकन गांधी म्हणून एक अश्विन देसाई आणखी गुलाम वाहेद यांनी एक पुस्तक लिहिलं, माहीत असेल ना. त्यात त्यांनी असं हे केलं. पण त्याच्याशिवाय बरेचसे पुस्तकं आहेत, जवळजवळ आय कॅन रीड आउट समथिंग लाईक मोर दॅन हाफ ए डझन पुस्तकं ज्यात ह्या गोष्टीचं विश्लेषण आलेलं आहे. सांगायचं तर जस्ट माहितीसाठी सांगतो. तर टी.के. महादेवन, मॉरिन स्वाम 85मध्ये, सुरेंद्र भाणा, गुलाम वाहेद, जोसेफ लेलीवेल्ड, पॅट्रिक फ्रेच, इसाबेल हॉपमेर आणि अशासारखे बरेचसे पुस्तकं आहेत ज्यात अशा ह्या फॉर्मेटिव्ह फेज महात्मा गांधींची जी आहे त्यात त्यांचं कॅरेक्टरायझेशन आणि त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. तो वी कॅन स्क्वेअरली से दॅट in formative way he was quite struggling for getting the passenger Indians the same right as the whites out there. Okay, तर या तऱ्हेनं आपल्याला त्यांना कॅरेक्टराईज करता येते. पुढे जाऊन महात्मा गांधी 1915मध्ये परत आले भारतात. त्याच्या आधीसुद्धा 2दा आले आणि त्यांचा इंटरफेस झाला. ते काँग्रेसची चळवळ चालू होती, त्याच्याशी त्यांचा संबंध आला त्या लिडरशिपमध्ये वगैरे. पण आपण तेवढ्या बारकाईत आपण जाण्याची शक्यता नाही. तर परत आल्यानंतर त्यावेळेस आपले गोपाळकृष्ण गोखले वगैरे हे वॉज अ टॉवरिंग लीडर ॲट द टाईम. अँड त्यांनीसुद्धा साऊथ आफ्रिकेत गेले होते गांधींच्या त्या वास्तवाच्या दरम्यान. आणि त्यांना सहवास लाभला आणि त्यांनी मग ते गुरुस्थानी मानलं त्यांना. तर गोखलेंनी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा चळवळीत पडू नको, तू भारत पहिल्यांदा जाणून घे. आणि त्यामुळे सगळा भारतभर वर्षभर महात्मा गांधी फिरले आणि सगळ्यात आपल्या इनकॉग्निटो की त्यांनी सगळ्या जनमानसात त्यांचे काय विचार आहेत, ते काय खातात पितात, विचार करतात, त्यांचा कल काय आहे वगैरे वगैरे सगळी परिस्थिती जाणून करण्याकरता त्यांनी 1 वर्षभर प्रवास करून अभ्यास केला. आणि त्यानंतर ते चळवळीत पडले. त्यानंतर त्यांना कळून चुकलं की इथे आणि तो काळ होता 1915. ओके, 1915. आता कॉन्टेक्स्ट असा येतो की त्यावेळेस भारतात काय काय होत होतं. 1909 म्हणजे जी हे डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर ब्रिटिशांची वगैरे होत होती त्याची प्रक्रिया चालू झालेली होती. तर मोर्लेमेंटो रिफॉर्म्स 1909मध्ये आलेले होते. आणखी त्यांनी त्यावेळेस हे कॉग्निशन्स घेतलं होतं की मुसलमान म्हणजे ब्रिटिशांची ही चाल होती की डिव्हाइड अँड रूल. सो ब्रिटिशांनी कधीही भारताला एक राष्ट्र किंवा अशा तऱ्हेनं त्यांनी संकल्पित केलं नाही. त्यांनी असंच सांगितलं की इट इज अ बंच ऑफ कम्युनिटीज लिव्हिंग इन द सबकॉन्टिनेंट. आणि त्यांनी त्याला त्यांच्या परीनं रिडिफाईन करण्याचा प्रयत्न केला. यात हे येते की साम्राज्यवादाची एक वृत्ती असते. आणखी त्यांनी फार सिस्टमॅटिकली हे केलं. तुम्हाला हे सगळं
हे दस्तावेज वगैरे थोडं बारकाईनं वाचल्यानंतर कळेल की काय होतं. 1857 वगैरे मध्ये त्यांनी खूप मोठा धसका घेतला होता आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी रिअलाईज केलं की वी डू नॉट नो इंडिया. ओके. आणि त्याच्यामुळे जर भारताला कंट्रोल करायचं असेल, साम्राज्यवादाचा कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे. आणखी आमच्या मॅनेजमेंटच्या क्षेत्रात वगैरे समजलं जातं ना की यू कॅनॉट कंट्रोल व्हॉट यू कॅनॉट मेजर. ओके. तुम्हाला जर कोणत्या गोष्टीचं मोजमाप नाही माहीत तर तुम्हाला ते नियंत्रणसुद्धा करता येत नाही. ऑल राईट. सो तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झाली की त्यांनी मग पूर्ण आपले अँथ्रोपॉलॉजिस्ट पाठवले इथे, पूर्ण बॅटरी पाठवली, ते माणसाचे कान, नाक, कपाळाची रुंदी वगैरे मोजायला लागले. आणखी ह्या इतक्या सूक्ष्म तऱ्हेनं त्यांनी सगळे भारताची मोजमाप करून भारताला जाणण्याची कोशिश केली. And one of the part, sociological part was that India, they thought that in India त्या दोन कम्युनिटीमध्ये कम्युनिटीज आहेत, त्याच्यात या पूर्ण इंडियाला डिव्हाइड करणं, एक म्हणजे मुस्लिम, दुसरी म्हणजे हिंदू. तो बाकीच्या सगळ्या 18 पगड जाती वगैरे वगैरे आहे त्याच्यात सगळं हिंदूत समावेश केला. म्हणजे त्यात इवन पारसी वगैरे वगैरे सगळे त्यांनी हिंदू येतात आणि बाकी म्हणजे मुस्लिम. तर 1909 मध्ये ह्याची पूर्ण पाया रचला गेला, राजकीय पाया रचला गेला की मुस्लिमांना सेपरेट इलेक्टरेट्स अँड रिझर्वेशन्स वगैरे हे झालं. त्या दरम्यान काय झालं होतं की मुस्लिम लीग आगा खान यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ह्या त्या मिंटो होते त्यांच्यासमोर मांडलं की ॲक्च्युली अनटचेबल्स दलित जे होते आणखी आदिवासी हे लोक हिंदू नाहीत, त्यांना वगळायला पाहिजे. कारण हे चाल होती, कारण समजा हे वगळले तर आत्ताच्या लोकसंख्येप्रमाणे त्यावेळेची लोकसंख्या निराळी होती ते युनायटेड इंडिया, बट आत्ताच्या लोकसंख्येप्रमाणे तरी 25% पीपल इफ दे ॲक्च्युली एक्सक्लूड इट फ्रॉम हिंदू पॉप्युलेशन, सो इट बिकम्स समथिंग लाईक ए close balance between Muslims and Hindu. So that was their intention. तो हा सुद्धा पाया सांगण्याचा उद्देश एवढाच की हा सुद्धा पाया त्याच वेळेस हे काय म्हणतात घालण्यात आला जे काही. तर ही एक या महात्मा गांधीच्या याच्या येण्याच्या आधीची कॉन्टेक्स्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. कॉन्टेक्स्ट असा आहे की समजा अस्पृश्यांना हे समजा हिंदू समाजातून तुटले तर याचं जे इक्वेशन आहे हे थोडं डळमळीत होणार. ओके. नेक्स्ट नंतर 10 वर्षांनंतर प्रत्येक हे ठरलेलं होतं की प्रत्येक 10 वर्षांनंतर हे रिव्ह्यू होत जाईल, हे जे पॉवरचं डिव्होल्युशन कसं चाललं वगैरे वगैरे. आणखी मग तर त्यावेळेस मग मॉन्टेग्यू रिफॉर्म्स आले, दे वर ड्यू इन 1919. देर महात्मा गांधी अपीअर्स फॉर द फर्स्ट टाइम ऑन द सीन. पण त्याआधी सांगण्याचा उद्देश आहे की हा अस्पृश्याचा जो प्रश्न आहे, महात्मा गांधींनी पहिल्यांदा त्याचं उच्चारण केलं गुजरातीत. ओके. 1916 आणि त्याच्याही आधी भावनगरमध्ये एक मीटिंग झाली होती, त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितलं होतं. आता मला वाटते वाचून दाखवण्याची गरज नाही, यू टेक माय वर्ड फॉर इट वॉट एव्हर आय एम सेईंग. सो तर भावनगरमध्ये सांगितल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की मी कोणत्याही गोष्टीला धरून चालत नाही, मी म्हणजे जशी जशी वेळ येईल ती मी बदलतो, जाती व्यवस्थेवर माझा विश्वास नाही वगैरे वगैरे. भावनगर द व्हेरी फर्स्ट टाइम दॅट ही स्पोक इट्स लाईक दॅट. त्याच्या दुसऱ्या वर्षी अहमदाबादमध्ये बोलताना त्यांनी अनटचेबिलिटीचा प्रश्न पहिल्यांदा हे केला, अँड दॅट वॉज अ व्हेरी फॉर्मल मीटिंग अँड दॅट ॲक्च्युली सीडेड दी सॉर्ट ऑफ गेव अ टर्न टू द काँग्रेस. कारण काँग्रेस तोपर्यंत ह्या प्रश्नाला दुय्यम मानत चाललेली होती. तोपर्यंत काँग्रेसच्या गोटात अस्पृश्यता प्रश्न वगैरे म्हणजे हे
हे गोष्ट काही म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसे कम्युनिस्ट म्हणाले की रिव्होल्युशननंतर सगळं काय बरोबर होईल, त्याप्रमाणे काँग्रेसची पण मानसिकता अशी होती की स्वातंत्र्य मिळू दे, नंतर मग आम्ही पाहून घेऊ आपलं काय होतं ते. तर अशा तऱ्हेचं चाललेलं होतं. तर पहिल्यांदा गांधींनी हा प्रश्न आहे ह्या राजकीय पटलावर आणला आणि काँग्रेसचा प्रश्न म्हणून उपस्थित केला. 1919 त्या दरम्यान म्हणजे 1916मध्ये लखनौ पॅक्ट झाला मुस्लिम लीगशी वगैरे, तर त्यामध्ये बरंचसं सामंजस्य, 2 मोठे गट होते त्यात हे झालं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मिळून इंग्रजाविरुद्ध फाईट करू आणि त्यांनी सगळं सेटलमेंट झालं होतं. त्यावेळेस आपले टिळक वगैरे होते त्यात. त्या दरम्यान बऱ्याचशा दलितांच्या विषयी जवळजवळ 4 सभा झाल्या, मोठाल्या सभा झाल्या आपल्या महाराष्ट्राच्या परिसरातच. आणखी त्यामध्ये मुख्यत्वे करून या दलितांच्या प्रश्नावर, आणि दलित चळवळसुद्धा पॅरलली तयार होत होती. तर ह्या तऱ्हेनं सगळं हे म्हणजे हा प्रश्न इव्हॉल्व होत गेला. नंतर नेक्स्ट एक माइलस्टोन म्हणून पाहू की दुसरा माइलस्टोन होतो तो वायकोम सत्याग्रह. केरळात वायकोम सत्याग्रहात ज्या मागास जाती होत्या, एळवा आणखी अस्पृश्य, त्यांनी एळवाच्या लिडरशिपमध्ये ते एक मंदिर आहे त्या रस्त्यावरूनच त्यांना चालता येत नव्हतं. मंदिरात प्रवेशाची तर दुसरी गोष्ट होती, पण ते भोवतालचा रस्ता होता मंदिराच्या, तिथेच त्यांना प्रतिबंध होता का त्या रस्त्यातूनच चालणं प्रतिबंधित होतं. तर ते रस्ते मोकळे व्हावे यासाठी ते आंदोलन होतं. विचार करा त्यावेळेसची गोष्ट. इट वॉज 1924. आणखी तिथे गांधी त्यांनी सुरुवात नाही केली, सुरुवात त्यांनीच केली होती, तिथले लोकल लीडर्स वगैरे, पण महात्मा गांधी तिथे पोहोचले आणि त्यांनी याला राष्ट्रीय पटलावर, त्या वायकोम सत्याग्रहाला राष्ट्रीय पटलावर आणले. बिकॉज गांधी वॉज अ नेम टू रेकन विथ. साऊथ आफ्रिकेतून त्यांची इमेज जी तयार झाली होती आणि इथे येऊन त्यांनी परत आपली एक मॉरलायझिंग इमेज तयार केली होती, त्यामुळे ही वॉज अ बिग पर्सन. तर ह्याप्रमाणे त्यांनी हा प्रश्न मोठ्या प्रमाणात हे झालं. तर बाबासाहेब गांधीकडे त्यावेळेस कसे पाहत होते? बाबासाहेब केम बॅक अराउंड द सेम टाईम. दोघांची सुरुवात जवळपास सारखी म्हणता येईल, कारण दरम्यान 16मध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आपला अभ्यास अपुरा ठेवून परत यावं लागलं, त्यावेळेस त्यांनी मूक नायक वगैरे सुरू केलं. परत ते गेले आणि परत सगळ्या डिग्र्या घेऊन परत आले आणि त्यानंतर फॉर्मली त्यांनी पूर्ण मुवमेंट अगेन सुरू केली. तर बाबासाहेब ह्या वायकोम सत्याग्रहाकडे कसे पाहत होते? तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस आमच्याकडे कोणीच ढुंकूनसुद्धा पाहत नाही, म्हणजे या राजकीय वर्तुळातून, त्यावेळेस ॲटलिस्ट गांधी पाहत आहेत. आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं ॲक्नॉलेज केलं का ॲटलिस्ट ही इज टेकिंग अवर इश्यूज. पण त्यांनी हा पण प्रश्न उपस्थित केला की हे अपुरं आहे. त्यांनी त्याच्यावर कॉमेंट केली की जसं त्यांनी काँग्रेसच्या मेंबरशिपसाठी खादी वगैरे कंपल्सरी केली किंवा तर अशासारखी प्री कंडिशन ठेवली नाही की काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अस्पृश्यता न पाळणे ही प्री कंडिशन असायला पाहिजे होती, ते त्यांनी केलं नाही, तिथपर्यंत ते गेले नाहीत. वेल, दिस वॉज 24. 27मध्ये बाबासाहेबांनी महाडचा लढा पुकारला. त्यावेळेस बऱ्याच लोकांना माहीत नाही की महाडच्या मंडपात त्या पहिल्यांदा मंडप केलेला होता सभेसाठी. ॲक्च्युली महाडच्या 2 स्ट्रगल झाल्या आणि लोकांना कन्फ्युजन आहे त्याच्यात. तर पहिला जो लढा होता मार्च 27मध्ये, तो बेसिकली ती एक कॉन्फरन्स होती. ती कॉन्फरन्स होती आणि त्याचं श्रेय ॲक्च्युली R.B. मोरे, पुढे ते कॉम्रेड R.B. मोरे झाले, त्यांना जाते. ही वॉज अ व्हेरी डायनामिक यूथ आणि त्यांनी ते सगळं मोबिलाईज केलं होतं. आणि बाबासाहेबांनी ॲक्च्युअली स्पीकिंग ते 3 वर्ष तिथे जाणं टाळलं.
3 वर्षापासून ते लोक त्यांना विनवण्या करत होते की तुम्ही या, कारण मोठा मोठा डिग्र्या घेतलेला आपला माणूस आहे, त्यांनी तिथे यावं वगैरे, त्यांची अशी स्वाभाविक इच्छा होती. आणि बाबासाहेबांनी ते टाळलं, त्यांची तयारी नव्हती. आता त्याच्याविषयी बरेचसे काही बोलल्या जाते की ही डिड नॉट वॉन्ट टू कम इन टू public affair, etc. He wanted to become a judge, वगैरे वगैरे. I don't think that is plausible because already he had one foot in the social movement. All right. तर तिथे जो मंडप बांधण्यात आला त्या कॉन्फरन्ससाठी, तिथे फक्त एकच पोर्ट्रेट ठेवलेलं होतं, तो म्हणजे गांधीचं. एकच फोटो होता, तो फक्त महात्मा गांधींचा. दुसऱ्या दिवशी अचानकपणे, हे सगळं प्लॅन नव्हतं, तर त्या रात्री असं ठरलं, आणखी हे चित्रे, विनायक चित्रे वगैरे मंडळी होते, सुरबाट चिटणीस वगैरे, ह्या लोकांनी असं ठरवलं की आपण आता इतके लोक उत्साहाने इथे आले आहेत, जवळ ते 3-4 हजार लोक आलेले आहेत, आणखी तर आपण काहीतरी ठोस काहीतरी केलेलं पाहिजे. त्यावेळेस ते बोले रिझोल्युशन झालेलं होतं की सगळी तळी वगैरे असतात ना, टँक्स, जे पब्लिक वॉटर सोर्सेस वगैरे किंवा टेम्पल्स वगैरे, हे सगळे खुले व्हावे. हे बोले रिझोल्युशननं आपल्या प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये पास केलेला ठराव होता. म्हणजे पास केलेलं होतं, म्हणजे याची डिमांड वगैरे की गरज नव्हती. आणखी महाडच्या म्युन्सिपाल्टीनं सुद्धा त्याला ठरवलं होतं. तर त्यांनी असं ठरवलं त्या इव्हिनिंगमध्ये की ओके, आपण 14 तळ्यावर मार्च करून आपण आपला हा अधिकार जो आहे त्याला आपण असर्ट करूया. आणि त्यामुळे ती 14 तळ्याची कॉन्फरन्स संपल्यानंतर 14 तळ्यावर मार्च करण्याची कल्पना इम्प्लिमेंट करण्यात आली. तर त्यावेळेस मोर्चा जो निघाला त्यातसुद्धा जय जयकार ज्या व्यक्तींचा करण्यात आला, त्यात एक ठळक व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी की जय. ओके, तर ही मानसिकता होती त्यावेळेस बाबासाहेबांची. तर बाबासाहेब गांधींना पॉझिटिव्हली पाहत होते. आणखी नंतर हे पहिल्यांदा जे वितुष्ट आलं ते ॲक्च्युली त्यांची मीटिंग जी झाली, पर्सनल मीटिंग, तोपर्यंत कधी दोघंजणं भेटले नव्हते कुठे. आणखी महाडच्या तळ्यावर मग अशा बऱ्याचशाच लहान लहान गोष्टी आहेत, त्यास मी सोडून देतो. तर आपण माइलस्टोन्सवर लक्ष केंद्रित करू. तर त्यांच्यात वितुष्ट जे आलं ते फर्स्ट मीटिंग पर्सनली ज्यावेळेस ते मनी भवनमध्ये बॉम्बेला भेटले, राऊंड टेबलच्या कॉन्फरन्सच्या पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर त्यांनी महात्मा गांधींनीच त्यांना बोलावलं होतं. आणि त्याच्यामुळे ते आपल्या 4-5 सहकाऱ्यांबरोबर त्यांची भेट घेतली. त्यात महात्मा गांधींनी ज्या तऱ्हेनं त्यांना ट्रीट केलं त्यामुळे थोडंसं त्यांना खटकलं की Gandhi was a big man, so he did not pay attention to these people for quite some time, and then he turned this into what do you want to speak? So Ambedkar bluntly said, you call me, so you better speak. So this way it went on, and तिथेच ते सांगितलं की असे महात्मा येऊन गेले, त्यांनी धूळ उडवली, काही अशा समाजात काही बदल नसते होत, महात्मा लोकांनी काही केलेलं नाही. किंवा गांधीनं त्यांनी सांगितलं की आय डू नॉट हॅव होमलँड. सो महादेव देसाई लिहितात की गांधी तोपर्यंत बाबासाहेबांना कोणीतरी असे ब्राह्मण असेल वगैरे वगैरे समजत होता. तर तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की ही हिमसेल्फ इज अ दलित वगैरे टाईप. ते आणि नंतर मग हे फ्लेअरअप झालं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स काँग्रेसनी बायकॉट केलेली होती. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स ते पॅक्ट वगैरे झाल्यानंतर असं ठरलं की ते अटेंड करतील आणि काँग्रेसतर्फे महात्मा गांधींना एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवण्यात आलं. तिथे ह्या प्रश्नावर की अस्पृश्यांना सेपरेट इलेक्टोरेट मिळावा ह्या मागणीवर मग ते फ्लेअरअप झालं. तर गांधींनी अट्टाहास धरला की मी सगळ्या हिंदुस्थानचा प्रतिनिधित्व आहे आणि बाकीचे लोक आहेत ते इंग्रजांचे पित्तू आहेत, त्यांनी इंग्रजांनी बोलावलेले लोक आहेत, फक्त मी भारताचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आणखी
ज्यावेळेस हा प्रश्न आला, दलितांचा प्रश्न आला, तर महात्मा गांधी अडॉप्टेड द सेम ॲटिट्यूड, डिसमिस्ड आंबेडकर. आंबेडकर इज समथिंग लाईक अ प्रोव्हिन्शियल लीडर ऑफ महार वगैरे टाईप, अँड आय एम ओनली, आय रिप्रेझेंट इंडिया, आय रिप्रेझेंट दलित वगैरे वगैरे. या विषयावर मग ते भयंकर वादळ उठलं. आणखी मग तिथे जो वाद झाला, मग तो अतिरेकावर गेला एकदम. तर त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आंबेडकर वन हिज सेपरेट इलेक्टोरेट्स इन मॅकडोनाल्ड अवॉर्ड. तर महात्मा गांधी मग या येरवाड्याच्या जेलमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी उपोषण धरलं, मरणांतिक उपोषण, की सेपरेट. त्यांचं म्हणणं हे होतं की सेपरेट इलेक्टोरेट दलितांना अस्पृश्यापासून आपला हिंदू समाजापासून वेगळे करतील आणि ते त्यांच्यासाठी डेट्रिमेंटल राहील. हिंदू समाजाने यांना आत्मसात करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी हे त्याला काय म्हणतात, प्रायश्चित करणं जरुरीचं आहे. त्यांना ज्याप्रमाणे ट्रीट केलं अनटचेबल्स म्हणून महात्मा गांधीचं असं म्हणणं होतं. आणखी बाबासाहेबांचं होतं की या सेपरेट इलेक्टोरेटमुळेच फक्त दलितांना आपला खरे प्रतिनिधित्व मिळणार होते. हा त्यांचा हा एक अट्टहास होता. त्याच्या आधीसुद्धा आता बाबासाहेबांविषयी बोलतो म्हटलं तर त्यांचीसुद्धा भूमिका अशी होत गेलेली आहे. साऊथ बरो कमिशनमध्ये पहिल्यांदा त्यांनी जे टेस्टिमनी दिली त्यात त्यांनी फक्त सांगितलं की दलितांना इतके प्रतिनिधित्व पाहिजे, म्हणजे दलितांनी सेपरेट इलेक्टोरेटसारखं हे अरेंजमेंट करून हे करा. नंतर सायमन कमिशन आलं, नंतर हे गेले तर त्यांनी जॉईंट इलेक्टोरेट, सेपरेट इलेक्टोरेट, जॉईंट इलेक्टोरेट, सेपरेट इलेक्टोरेट असं त्यांची पण भूमिका अशी होत गेलेली होती. तर हे सुद्धा याच्यात लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, कारण ज्यावेळेस आपण इतिहास म्हणून पाहतो आणखी मग त्याला एक मॅपअप करतो त्यावेळेस ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला भान असायला पाहिजे. एनिवे, जोपर्यंत हा वितंडवाद आहे तोपर्यंत तो अतिरेकाला गेला आणि तिथून गांधी म्हणजे दलित चळवळीच्या विरुद्ध आहे, हा शत्रू पक्षात आहे, अशी एक मानस दलितांमध्ये पसरला गेला. आणि इट वॉज अ पॅन इंडियन फिनॉमिना बिकॉज आंबेडकर ॲक्च्युली अपियर्ड ऑन अन इंडिया सीन ॲज अ लीडर ऑफ दलित्स. तर त्याच्यापूर्वी दलितांची या चळवळी पॉकेट्समध्ये सगळ्याच प्रांतात अशा उद्भवलेल्या होत्या, पण असं स्वरूप नव्हतं की त्याला एक पॅन इंडियन स्वरूप होतं. जसं इवन मराठी स्पीकिंग प्रोव्हिन्सेसबद्दल बोलतो म्हटलं, नागपूरमध्ये सुद्धा एक चांगली प्रबळ चळवळ होती, ज्यात व्ही आर शिंदे वगैरे, आपले विठ्ठल रामजी शिंदे त्यांच्या प्रभावाखाली बरेचशी लोक काम करत होते. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत लाईक साऊथमध्ये ऑफकोर्स आंबेडकर जन्मलेसुद्धा नव्हते, तेव्हासुद्धा दलित चळवळ होती. अय्यंकाली नावाचा माणूस होता, अँड आय स्टील कीप ऑन स्पीकिंग हाय अबाउट हिम बिकॉज ही वॉज द पर्सन अमंग द दलित लीडर्स दॅट रिअली ट्रूली रिप्रेझेंटेड दलित, बिकॉज तो शिकलेला नव्हता, काही नव्हता. त्याच्यानंतर जी आलेली पिढी होती आणि त्यांनी इन नटसेल ही हॅड डन इन केरला, त्रावणकोर स्टेटमध्ये सगळं काय केलं जे नंतरचे लीडर म्हणजे बाबासाहेब इन्क्ल्युडेड केलेलं होतं इन नटसेल, इन एसेन्शियल टर्म्स. तर ह्या गोष्टीचं अजिबात लोकांना माहीत नसते. म्हणजे जे लोक बाबासाहेबाविषयी बोलतात वगैरे ह्या गोष्टीचं काही पण माहीत नसते की असे सुद्धा लोक होऊन गेले. अच्युतानंद UP-मध्ये होते, त्यांनीसुद्धा म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स और वॉट एव्हर. सो ही हॅड कम टू इंडिया आणि त्यांनी पुराणा किल्लामध्ये मोठी एक सभा घेतली, ज्यात 10,000 पीपल हॅड अटेंडेड इट अँड पास्ड big resolution which actually resembles whatever demand that Ambedkar put forth thereafter. सो ह्या अशा गोष्टी आहेत त्या विसरून जातो आपण आणि एखादंच फक्त मग सिम्प्लिफाईड वे एखादंच थोर माणूस किंवा थोर हे असते त्याच्याविषयी आपण बोलायला लागतो. त्या लोकांचं बरंचसं काही कॉन्ट्रीब्युशन असते हे आपण विसरून जातो. वेल, तर हा वाद जो आहे गांधी बनाम आंबेडकर हा ॲक्च्युली तिथून सुरू झालेला. तर पुन्हा पॅक झाला. लोक बऱ्याचशा तऱ्हेनं पुन्हा पॅकला बघतात. तो
actually to defeat Ambedkar's win, that was definitely the त्याचा स्वरूप होतं. पण त्यांनी निगोशिएशनमध्ये त्यावेळेस मॅग्ना अवॉर्डमध्ये दलितांना 78 रिझर्व सीट्स दिल्या होत्या सेपरेट इलेक्टोरेटमध्ये. आणि एक पद्धतीनं गांधीजींनी त्यावेळेस त्यांना 148 म्हणजे डबलपेक्षा जवळपास जास्त जागा दिल्या. अँड आंबेडकर वॉज प्लेझंटली सरप्राईज्ड. आता आंबेडकरी लोकांना हा विसर पडतो की बाबासाहेबांची इमिडिएट रिॲक्शन होती ती ॲक्च्युली फार युफोरिक होती. लेटर ऑन BBC इंटरव्ह्यूमध्ये वगैरे म्हणतात बाबासाहेब की मी महात्मा गांधीला महात्मा समजतच नाही. He was not a Mahatma, he was a cunning politician and all kinds of things. He is very harsh in talking about Gandhi. But immediately after signing the Pune Pact, then when he met in Merchant Chamber in Bombay, that time Ambedkar actually was euphoric, and he said that if this was the attitude Gandhi displayed in Round Table Conference, then all the Ramayana घडलंच नसतं. And I am quite grateful to Mahatma Gandhi वगैरे वगैरे. So this was the thing. But दुसऱ्याच दिवशी मग बाबासाहेब आंबेडकर परत त्याच्या विरुद्ध बोलतात की नाही आम्हाला फसवलं गेलं वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला थोडं विथ पिंच ऑफ सॉल्ट म्हणून घ्याव्या लागतील. कारण हे दोघंही लोक जरी त्यांना दूरदृष्टी होती तरी दोघंही लोक हे पॉलिटिशियन होते. आणि पॉलिटिशियन ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यात संयुक्तिकता, आय डोंट नो आय एम करेक्ट इन मराठी, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात ती लोप पावते. तर बाबासाहेब मी या पुस्तकातसुद्धा बऱ्याच उल्लेख दिलेला आहे की हाऊ ही हॅज बीन इनकन्सिस्टंट इन इज लाईफ टाईम. आंबेडकरच्या लाईफ टाईममध्ये लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की यू said one thing here, now you are saying different thing, 180 degrees opposite, now you are saying something else. तर बाबासाहेबांनी आणखी ते कम्युनल डेडलॉक नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. आणखी एल्सवेअर ही स्पोक अबाउट दॅट कन्सिस्टन्सी या गाढवाचा गुण असतो आणि मी गाढव नाही वगैरे वगैरे. सेम थिंग कुड बी स्पोकन अबाउट गांधी ऑल्सो. I deliberately referred to Bhavnagar meeting, the very first meeting, public meeting that Gandhi attended after coming here. परत भारतात आल्यानंतर भावनगरची जी मीटिंग होती ती पहिली पब्लिक मीटिंग बाबा गांधींनी ॲड्रेस केली. आणि त्यात सांगितलं की मी कास्ट सिस्टममध्ये बिलीव्ह नाही करत आणि मी आपली मतं नेहमी बदलणार, मला काही कोणाची अशी बांधिलकी नाही. तेच महात्मा गांधी पुढे जाऊन मी सनातनी आहे, मी कास्ट वर्णाश्रम धर्माला मानणार आहे, कास्ट सिस्टम ह्याच्यात काहीच वैगुण्य नाही, किंवा फक्त अनटचेबिलिटी हा एक बाहेरून आलेला त्यात दोष आहे तो निघाला म्हणजे झालं. आता हा अनटचेबिलिटीचं काय प्रकरण आहे हे थोडक्यात पाहू. ज्यावेळेस इथे इंग्रजी शिकलेला भारतीय तयार झालेला त्या लोकांना म्हणजे बाहेरच्या जगाचा इंटरफेस झालेले जे लोक होते त्यांना या अनटचेबिलिटी विषयी फार म्हणजे काय म्हणतात शेम वाटायला लागली होती की अशी सुद्धा प्रथा आहे की माणसं असून आपण माणसासारखे ट्रीट करणारा एक समूह आहे आणि तो मोठा समूह आहे तरी आपण त्यांना ट्रीट करत नाही. अशी ही आपल्या हिंदू सिव्हिलायझेशनमध्ये किंवा इंडियन सिव्हिलायझेशनमध्ये जी गोष्ट आहे ही ॲक्च्युली नष्ट व्हायला पाहिजे. तर तुम्ही सगळ्या समाजसुधारकाची एकंदर म्हणजे पूर्ण समाजसुधारकाची जी मांडणी आहे किंवा त्यांचे वक्तव्य आहेत तपासून पहा. प्रत्येकाने फक्त अनटचेबिलिटीची गोष्ट केली की अनटचेबिलिटी शुड बी रिमूव्ड, रेस्ट इज ऑल ओके. दे नेव्हर टॉक्ड अबाउट कास्ट. The same thing now coming to the constitution gets into the constitution. Okay, see article 17 मध्ये नुसत्या थाटामाटात constituent assembly ने डिक्लेअर केलं होतं की we abolish or outlaw untouchability. Now Ambedkar was one there in constituent assembly who did not speak anything on that. Okay, this Ambedkar who knew very well
that untouchability is just an aspect of caste system. So untouchability cannot alone go away if the caste system survives. A simple thing. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आउटकास्ट इज अ बाय प्रोडक्ट ऑफ कास्ट सिस्टम. तर ज्यांना हे माहीत नव्हतं, पण एवढं काही उत्साह होता त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, एवढा ओव्हरवेल्मिंग हे होती, त्याचा पगडा होता की तिथे बाबासाहेब ब्रसुद्धा काढू शकले नाही. आता ती आणखी निराळी गोष्ट आहे. त्याच्या खाली जाऊन आणखी पाहतो म्हटलं तर काय पॅचअप होतं वगैरे वगैरे ते पाहता येते. बट दिस इज ऑल पॉलिटिक्स. सो त्या अशा तऱ्हेनं महात्मा गांधी हे कास्ट सिस्टम किंवा अनटचेबिलिटी विषयी बोलत राहिले. त्यांनी पुन्हा पॅक झाल्यानंतर इमिडिएटली एक हरिजन सेवक संघ वगैरे वगैरे अनटचेबिलिटी ची लीग वगैरे आहे, त्यांना जे काय इरॅडिकेशन और काहीतरी वॉटएव्हर, तर त्यांनी एक संघटना काढली आणि त्याच्यात त्यांनी ठरवलं की ह्या गोष्टीसाठी पूर्ण काँग्रेस वगैरे प्रयत्न करेल. आणखी त्याची एक फॉर्मल कमिटी केली. त्यात बाबासाहेब आणखी दोघं जण, श्रीनिवासन बालू वगैरे, त्यांना घेतलं होतं त्या कमिटीवर. आणखी बराचसा पैसा मिळवला होता त्याच्यासाठी. महात्मा गांधींनी जवळजवळ 12,500 किलोमीटरचा प्रवास करून पैसे जमा केले. 8 लाख रुपये वगैरे त्या काळचे जमा झाले वगैरे वगैरे. बरेचसे टेम्पल्स वगैरे असं क्लेम करतात की खुले झाले अस्पृश्यासाठी इमिडिएटली ओव्हरनाईट. ह्या गोष्टी पॉझिटिव्ह हे करू म्हणून घेऊ शकतो आपण. आणखी असं वाटत होतं, बाबासाहेबसुद्धा त्या कमिटीवर गेले की जे काही त्यांचे रिसोर्सेस वगैरे होते हे आता म्हणजे दलितांना जे पाहिजे त्या तऱ्हेने खर्च होतील. पण तसं झालेलं नाही. आणखी महात्मा गांधीची जी स्टाईल ऑफ वर्किंग होती ती पॅटर्नायझिंग स्टाईल, त्याप्रमाणे हे लोक त्याला कंटाळून मग रिझाईन केलं एन मास आणि ते निघून आले. आणि त्याच्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. अँड धिस काइंड ऑफ थिंग वेंट ऑन की कास्टबद्दल न बोलणं वगैरे वगैरे. आणखी व्हेन धिस साईड नाऊ आफ्टर यु नो व्हेन बाबासाहेब आंबेडकर 35मध्ये त्यांनी सगळं हे करून डिक्लेअर करून टाकलं की मी हिंदू समाजात राहणार नाही. तोपर्यंत महाडपर्यंत त्यांची आशा होती की जे हिंदू समाजातले जे उच्च जातीतले जे थोडे पुढारलेले लोक आहेत ते आमची चळवळ पाहून समोर येतील, आणखी ते हिंदू समाजात सुधारणा घडवून आणतील. तर आंबेडकर ऑल्सो वेंट ऑन इव्हॉल्विंग. ओके, त्यांचे एक किमान अपेक्षा होती आधी ती. मग त्यांनी हे झाल्यानंतर मग ते सांगायला लागले की हे शक्यच नाही, मग आम्ही हिंदू धर्म सोडून देणार. त्यांनी यावेळेला घोषणा केली. त्यांनी त्याच दरम्यान एक ॲनिहिलेशन ऑफ कास्ट विच बिकम्स अ माइलस्टोन इन आंबेडकराईट मुवमेंट त्यांनी लिहिलं. आणि त्यात लिहिलं होतं की त्यांनी पूर्ण मोठं एनालिसिस दिलं. फक्त त्याचा सारांश असा की त्याने पूर्ण कसं काय घडत गेलं वगैरे वगैरे. आणखी त्यांनी काय केलं की जोपर्यंत हिंदू धर्मशास्त्र ज्याच्यातून ह्या गोष्टी जातीभेद वगैरे वगैरे निघतो, हिंदू धर्मशास्त्र जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जातीला नष्ट करणं शक्य नाही, असं त्यांचं अनुमान. या पुस्तकात मी थोडे कॉमेंट केलेले आहेत, पण त्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे बरंचसं लिहायचं होतं पण सगळं काही लिहू शकत नाही. तर प्रॉब्लेम हा आहे की जातीकडे ॲक्च्युली बघण्याचा दृष्टिकोन होता हा सुद्धा जे आपले कॉलोनियल रूलर्स होते त्यांच्या अजेंड्याप्रमाणे एक चाकोरी तयार झाली होती. त्या चाकोरीतून जात होते आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरसुद्धा नव्हते. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस म्हणतात की धर्मशास्त्रात मधून जाती येतात, तुम्ही खेड्यात कोणत्याही जाऊन पहा, कुणबी वर्सेस महार किंवा कोणी अशा जाती आपल्या कॉन्ट्राडिक्शनमध्ये असतात. कोणाला माहीत आहे दोघांपैकी एकाला सुद्धा की एखाद्या धर्मशास्त्राचं नाव सांग म्हणून. तर हे जातीला पाहण्याचं एक 3 पर्स्पेक्टिव्ज आहेत. एक आहे सॅक्रल पर्स्पेक्टिव्ह, दुसरं आहे सेक्टेरियन पर्स्पेक्टिव्ह, तिसरं आहे सेक्टेरियन पर्स्पेक्टिव्ह. सो सॅक्रल पर्स्पेक्टिव्हमध्ये येते की जाती ह्या धर्माशी निगडीत आहेत, धर्मापासून उत्पन्न पावलेल्या आहेत, म्हणजे पवित्रता वगैरे वगैरे नो.
त्या तऱ्हेनं. आणखी धिस सॅक्रल पर्स्पेक्टिव्ह इंग्रजांनी जाणून बुजून त्याला ॲक्च्युली प्राधान्य दिलं, कारण त्यांना सगळे पूर्ण पॉप्युलेशन हे 2 गटात डिवाईड करायचं होतं. एक तर सॅक्रल पर्स्पेक्टिव्हमुळे पूर्ण सारे काही हिंदू होत होते, आणखी दुसरे रेस्ट ऑफ दॅट विल बी मुस्लिम्स. सो हा सॅक्रल पर्स्पेक्टिव्ह ते धरून चालत होते. पण ज्या जाती अस्तित्वात होत्या त्या काळातसुद्धा आणि इव्हन आत्ता, ह्या ॲक्च्युली सेक्टेरियन टाईप होत्या. म्हणजे लोक गट करून राहत होते आपले आपले, आणि त्यांनी इंटरनलाइज केलं होतं की असंच असते, आपले बापजादासुद्धा असेच वागले, आम्हीसुद्धा असंच वागायचं असते. त्यांना त्यांच्यात काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणून मी दुसऱ्या पुस्तकात ज्यावेळेस मी ॲट्रॉसिटीजचं वगैरे विश्लेषण करणं, पर्सिस्टन्स ऑफ कास्ट वगैरे पुस्तक लिहिलं, त्यात मी हे लिहिलं की देर इज नो क्वेश्चन ऑफ समथिंग लाईक कास्ट ॲट्रॉसिटी बिईंग देअर इन अर्लियर सोसायटी. बिकॉज प्रत्येकानं दलित होते, त्यांनीसुद्धा मान्य केलं होतं, आपलं त्यांच्या इंटरनलाइज केलं होतं की आम्ही खालचेच आहोत, आम्हाला त्याला टच नाही करायला पाहिजे, तर हां नाही करायला पाहिजे, झालं. तर तो इथे प्रश्नच कुठे येतो की कोणाला मारणं किंवा हे करणं वगैरे किंवा धडा शिकवणं, तर अशी गोष्ट होती. तर बाबासाहेबांनी हा सॅक्रल पर्स्पेक्टिव्ह धरून त्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये लिहिलं होतं, विच इज अकॉर्डिंग टू मी वॉज एरोनियस. अँड इव्हन शेवटपर्यंत जाऊन मग ते बुद्ध धर्माचा स्वीकार करतात, म्हणजे हिंदू धर्म सोडून, ते सुद्धा ॲक्च्युली रिफ्लेक्ट द डॉमिनन्स ऑफ सॅक्रल पर्स्पेक्टिव्ह ऑन हिज माइंड. सो ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. पण आपण बाबासाहेबांविषयी किंवा गांधीविषयी निगेटिव्हली बोलायची गरज नाही आहे, ते गेले आता. पण आपल्यासाठी आपण त्याच्यापासून काय डिराईव्ह करू शकतो, काय चुकलं होतं, काय बरोबर होतं, ह्या गोष्टी आपल्याला एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे सगळं काही त्याच पर्स्पेक्टिव्हमधून बघायला पाहिजे, असं माझं तरी मत आहे. सो दिस इज देअर. सो दिस वे इट वेंट ऑन. अँड देन बाबासाहेब ILP फॉर्म करतात. त्यात मग he comes closer to something like, you know, this is a party of workers party वगैरे, इंडिपेंडंट लेबर पार्टी. बेसिकली त्यांनी ते फेबियन, इंग्लंडमध्ये फेबियन पार्टी होती, सेम नावाची, त्याचं एक भारताच्या संदर्भात पुनर्जीवन किंवा काही म्हणता येईल तसं केलं. त्यावेळेस हिज पर्स्पेक्टिव्ह वॉज व्हेरी रॅडिकल, but he went on keeping caste also alongside. So that I wrote in my book. So this way it went on. तर ह्या धर्मांतराची ज्यावेळेस घोषणा केली बाबासाहेब, त्यावेळेस गांधींनी रिॲक्ट केलं की धर्म काही असा कपड्यासारखा नाही की आपला आज एक शर्ट घातला आणि दुसरा टाकून दिला वगैरे टाईप. तर अशा तऱ्हेची कॉमेंट केली वगैरे, त्यात काही तेवढं महत्त्वाचं नव्हतं. बाबासाहेब नंतर मग क्रिप्स मिशन आलं त्यावेळे, आणि त्यानंतर मग क्रिप्स मिशनने दे वेर ॲक्च्युली ट्राईंग टू नाऊ प्रिपेअर फॉर ट्रान्सफर ऑफ पॉवर. तर त्या गोष्टी सुरू झाल्या. त्यावेळेस क्रिप्स मिशनमध्ये समोर बाबासाहेब आणखी त्यांचं डेलिगेशन गेलं, आणखी सांगितलं. क्रिप्सनी ऐकून घेतलं, पण त्यांनी सांगितलं की हुम डू यू रिप्रेझेंट, बिकॉज अगेन दॅट कॉलोनियल पॉलिसी कम्स इन, की त्यांना मुसलमान किंवा हिंदू या स्वरूपात पाहायचं होतं. तर म्हणजे विच कम्युनिटी यू रिप्रेझेंट. सो आंबेडकर सेड हिज पार्टी वॉज इंडिपेंडंट लेबर पार्टी विच वॉज रिप्रेझेंटिंग वर्कर्स. सो व्हॉट इज दिस कम्युनिटी. सो हा प्रश्न आला. तर त्यामुळे ऑलमोस्ट ओव्हरनाईट इमिडिएटली त्यांनी असं डिसिजन घेतलं की ILP डिझॉल्व करून शेड्यूल कास्ट फेडरेशन फॉर्म करणं. तर शेड्यूल कास्ट फेडरेशन फॉर्म झालं. त्याचं जे काही झालं ते जाऊ द्या. शेड्यूल कास्ट फेडरेशन इज अ व्हेरी बॅड फेज, बट ड्युरिंग ऑन द सेम डे काइंड ऑफ थिंग ऑफ द फॉर्मेशन, आंबेडकर वॉज ॲक्च्युली इन्व्हायटेड व्हाईसरॉयज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ॲज अ मिनिस्टर. म्हणजे कॉलोनियल स्टेटमध्ये बाबासाहेब मिनिस्टर बनले. त्यानंतर त्यांनी मग हे जे गांधीच्या विरुद्धचं आपलं हे आहे, त्याला प्रेसिपिटेट करणं सुरू केलं. म्हणजे पुस्तकं लिहिली की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅज डन
हॅव डन टू अनटचेबल्स अँड बरेचसे असे जे मेमोरंडम्स वगैरे आहेत त्यात या काँग्रेस आणखी गांधींची पर्टिक्युलरली खूप टीका आहे, भरमसाठ टीका आहे, आणखी व्हेरी हार्श लँग्वेज. Gandhi never used any harsh language about Ambedkar. He always used very, very affectionate and sober and respectful language. That was Gandhi's way of doing. So त्याच्यातून सुद्धा खूप आपल्याला खूप कॅपिटलाइज करण्याची गरज नाही, पण दोघांमध्ये हा फरक आहे. जसं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत महात्मा गांधी बोलले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे बाबासाहेबांनी आणखी त्याच्या जमातीनं भोगलं त्याच्यामुळे जर ते माझ्या तोंडावर थुंकले तरी मी ते मला मान्य केलं पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे इथपर्यंत. किंवा बाबासाहेबाची मत ही आहे की आमचे ते डोके फोडत नाहीत म्हणून. सो या तऱ्हेनं तर हा वितुष्टवाद आहे ते तो अशा तऱ्हेनं इव्हॉल्व होत गेला. अँड इव्हन ज्यावेळेस त्यांनी हे केलं ना की बाबासाहेब व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी पब्लिक स्टेटमेंट दिलं होतं की यांची जी काँग्रेसची मुवमेंट होती त्यावेळेस इफ आय गो देअर माय फर्स्ट ऑफ द डिमांड्स वुड बी टू अरेस्ट ऑल दिस इडियट्स. सो ब्रिटिश अरेस्टेड देम. ओके, सो यू कॅन जस्ट सेन्स व्हॉट काइंड ऑफ ॲनिमोसिटी वॉज इन माइंड बिकॉज ऑफ ऑल दीज काइंड्स ऑफ थिंग्स. तर हे होत गेलं. आणखी देन वी कम डाऊन टू समथिंग लाईक वाय द कॅबिनेट मिशन कम्स. त्यानंतर कॅबिनेट मिशन इज द बिगर माइलस्टोन अँड कॅबिनेट मिशन मग ते व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ब्रिटिशांनी फॉर्म केलेली असते ती डिझॉल्व होते. नंतर आपली नेटिव्हची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्यात बाबासाहेबांना काढून टाकण्यात येते, म्हणजे काँग्रेस टेक्स ओव्हर. त्यात आणखी एक माइलस्टोन सांगितला पाहिजे तो 46 का इलेक्शन, कारण ड्युरिंग सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये मग निवडणुका होत्या ना, 37मध्ये निवडणुका झाल्या. तर ILPला चांगलंच यश मिळालं होतं. पण बॉम्बे प्रॉव्हिन्सशी फक्त बॉम्बे आणखी सेंट्रल प्रोव्हिन्सेस तिथेच फक्त ही पार्टी लढली, पण बऱ्याचशा जागा त्यांनी खूप घवघवीत यश म्हणता येईल तसं मिळवलं. पण शेड्यूल कास्ट फेडरेशन फॉर्म झाल्यानंतर बाबासाहेबांना काही पॉलिटिकली मिळालं नाही. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये निवडणुका होत्या त्या टळल्या. आणखी 46मध्ये पहिल्यांदा प्रॉव्हिन्शियल असेंब्लीच्या निवडणुका झाल्या. त्यात संपूर्ण भारतात शेड्यूल कास्ट फेडरेशनला फक्त 2 जागा मिळाल्या. आणखी असं ठरलं, कॅबिनेट मिशननं असं ठरवलं की कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म करायची. तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म करायची म्हणजे सगळ्या भारतीयांना तिथे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं त्यांचा माणूस होता. पण त्यांनी सांगितलं की हे पॉसिबल होणार नाही, की परत निवडणुका घेणं शक्य नाही, म्हणून त्या 46च्या जे असेंब्ली आहे ते इनडायरेक्टली प्रतिनिधी पाठवतील तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी. तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या निवडणुका झाल्या. मग प्रॉव्हिन्शियली जवळजवळ 1 मिलियन मागे 1 प्रतिनिधी या हिशोबानं त्यांनी मग प्रॉव्हिन्शियल कमिटीजनी निवडून लोकांना पाठवलं तिथे. प्रश्न हा येतो की बाबासाहेबांना पहिल्यांदा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला त्यांनी विरोध केला की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची काही गरज नाही. व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असताना त्यांनी सांगितलं की दिस इज अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी वगैरे वगैरे. सो यू हॅव टू टेक ऑल दीज थिंग्स विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. आणि त्यानंतर जेव्हा ते फॉर्म झाली, ज्यावेळेस ते त्याला अडवू शकले नाही त्यावेळेस मग त्यांनी धडपड सुरू केली की 46मध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये शिरायची. पण फॉर्मली त्यांना काही मार्ग नव्हता, कारण 2 लोकांवर कोणी निवडून दिलं नसतं. आणि काँग्रेसने डिक्लेअर केलं होतं, वल्लभभाई पटेल फॉर इन्स्टन्स पब्लिकली डिक्लेअर्ड की आंबेडकरांसाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे दरवाजेच नाही तर खिडक्यासुद्धा बंद केलेल्या आहेत, आम्ही पाहू कसा येत होतो. तर ह्या परिस्थितीत युनायटेड बेंगालमध्ये जेसोर गाव कॉन्स्टिट्युएन्सी, तिथून जोगेंद्रनाथ मंडल नावाचे त्यांचे त्यावेळेचे सहकारी होते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मेंबर. And he was pally with even Muslim League, so he invited him to contest a seat there. And काँग्रेसने त्याला पुरेपूर विरोध केला न निवडून येण्यासाठी, पण त्यांनी निवडून आणलं. तिथे काँग्रेसने धसका घेतला की आंबेडकर इज नो मोर अ लीडर ऑफ महार्स इन महाराष्ट्र, बट ही इज अ पॅन इंडियन इन्फ्लुएन्स अँड ही कॅन डिफीट काँग्रेस ऑल्सो एट टाइम.
सो तिथून मग यांनी धसका घेतल्यानंतर मग थोडंसं पॅचअपच्या चळवळी सुरू झाल्या. द पॅचअप वॉज इनिशिएटेड बाय नन अदर दॅन सरदार पटेल हिमसेल्फ. आणि महात्मा गांधीचा असा माणूस होता त्यावेळेस. महात्मा गांधी त्यांनी काँग्रेसमधून रिझाईनसुद्धा केलेलं होतं. ही वॉज नॉट अ मेंबर बट ही वॉज अ मॉरलायझिंग फोर्स. आणि काँग्रेसचे जे काही लीडर्स होते, काँग्रेसची ही परंपरा राहिलेली आहे. कोणीतरी एक आत्तासुद्धा तेच ना की गांधी फॅमिली पाहिजे, त्याप्रमाणे दॅट टाईम ही वॉज अ रिअल गांधी देअर. तर गांधी वॉज अ बिग मॉरलायझिंग फोर्स. आणि त्यावेळेसचे जे स्टॉलवर्स होते नेहरू, पटेल, आझाद प्रसाद वगैरे वगैरे, हे सगळे लोक गांधीच्या शब्दाबाहेर जाणार नव्हते. तर अशा परिस्थितीत ज्यावेळेस सरदार पटेलांनी महात्मा गांधींना सांगितलं की आंबेडकरशी तडजोड करणं महत्त्वाचं आहे, त्यावेळेस महात्मा गांधीने स्पष्टपणे सांगितले की या माणसाला प्रिन्सिपल नाही, याला काही विश्वास करू शकत नाही आपण. तर आणि शेवट लिहिलं की ओके ट्राय कर, तो जमत असेल तर ठीक आहे. आणि मग यांची इकडे आपले पटेल वगैरे होते, नंतर M.N. जोशी होते वगैरे वगैरे, हे लोक यांच्या तडजोडीने यांच्या मीटिंग घडवून आणल्या. आणखी मग तो थोडी काही पॅचअप झालं. आणखी मग गांधींनी सपोर्ट केला की ओके गो हेड. आणि ही पार्श्वभूमी आहे या सगळ्या गोष्टीसाठी की बाबासाहेब जो माउंटबॅटन प्लॅन होता, ज्यामुळे भारताची फाळणी फॉर्मलाइज झाली, त्यावेळेस बाबासाहेब ज्या कॉन्स्टिट्युएन्सीतून निवडून आले ती कॉन्स्टिट्युएन्सी पाकिस्तानमध्ये गेली. तर त्यांची जी मेंबरशिप आहे ती सुद्धा त्याच्याबरोबर चालली गेली. कारण आयदर ही हॅड टू गो, त्यांना जर आपली मेंबरशिप हे ठेवायची असेल तर पाकिस्तानमध्ये जावं लागलं असतं, नाहीतर त्यांची ती मेंबरशिपसुद्धा गेली. तर आत्ता यावेळेस बाबासाहेबना पॉलिटिकली काही स्पेस नव्हतं, काही स्पेस उरलेलं नव्हतं. सो अनलेस he actually entered Constituent Assembly some way or the cabinet in some way. So it was very necessary that Ambedkar patched up with Congress. So with this kind of thing and with Mahatma Gandhi's blessing, then it was decided that he would be taken in Constituent Assembly. माझ्या पुस्तकात लिहिले, या गोष्टीला कुठेच पुरावा नाही हा, जे मी म्हणतो की बाबासाहेबांना काँग्रेसच्या तिकीटावर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये का पाठवण्यात आलं याचा कुठेही सुगावा तुम्हाला लागणार नाही. फक्त मी अनुमान केलं की कोणत्याही काँग्रेस लीडरमध्ये त्यावेळेस कुवत नव्हती एवढ्या दूरदृष्टीची जेवढी महात्मा गांधीमध्ये होती. ओके. तर आणखी महात्मा गांधीच्या शब्दापलीकडे, कारण ह्या लोकात आपसातसुद्धा तेवढं कोऑर्डिनेशन नव्हतं, फक्त गांधीच्या डिक्टेटोरियल वर्ड्सशी फक्त त्यांना सहमत व्हावं लागत होतं. आणि त्यामुळे यू कॅन पॉईंट आऊट दॅट हे फक्त महात्मा गांधी करू शकत होते. थोडंसं उदाहरण आहे की कोणी ते अक्षय कुमार जैन वगैरे वगैरे काही अशा कथा सांगितलेल्या की ओके त्यावेळेस हे लोक गेले, सरोजिनी नायडू वगैरे वगैरे, अक्षय कुमार त्यावेळेस गांधी म्हणाले, नेहरू म्हणाले की नाही ते जेनिंग वगैरे ज्यांनी बाकीच्या कॉन्स्टिट्यूशन लिहिल्या आपल्या सभोवतालच्या देशात त्यांना बोलवावं लागेल कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्टिंगसाठी. तर गांधी म्हणाले की नाही बाबासाहेब आंबेडकर. अँड आय मायसेल्फ कॉमेंटेड ऑन दॅट थिंग दॅट रिअल पॉलिटिकमध्ये अशा गोष्टीचं महत्त्व नसते की कोणाला किती लायकी वगैरे आहे वगैरे टाईप. ओके, दिस अ पॉलिटिक. तर ह्या भाकड कथा सोडल्या तरी एवढं नक्की की ज्याच्या मागे महात्मा गांधी होते की बाबासाहेबांना काँग्रेस निवडून आणेल. तर ज्यावेळेस त्यांची मेंबरशिप गेली त्यावेळेस त्यांनी पटेलनी सांगितलं, खेरना इथे चीफ मिनिस्टर होते, त्यांना लिहिलं की नेक्स्ट नेक्स्ट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या मिटिंगच्या पूर्वी बाबासाहेबांनी तुम्ही निवडून आणायला पाहिजे ना इकडे पाडत. तर काँग्रेसचा पहिल्यांदा प्लॅन होता इकडे पुण्यावरूनच, जयकर होते, M.R. जयकर, त्याने रिझाईन केलेली होती, आणखी ते सीट होती. आणखी त्यांचा प्लॅन होता की मौलनकर त्यांना निवडून आणायचं त्या जयकरच्या जागी, आणखी त्यांना चेअरमन बनवायचं. तर त्यांनी
तो प्लॅन सेल केला आणि बाबासाहेबांना निवडून आणलं बॉम्बे असेंब्लीमधून, पुण्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीतून. आणि त्याप्रमाणे बाबासाहेब कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये गेले. त्यानंतर कॅबिनेट फॉर्म झालं 15 ऑगस्टच्या ईव्हमध्ये. ते नेहरूंनी कॅबिनेटची लिस्ट गांधीकडे नेली. तर त्यावेळेस गांधींनी स्वतः आपल्या यादी सांगितलं की इन्क्लूड आंबेडकर. आणि त्यावेळेस बाबासाहेब कॅबिनेटमध्ये सुद्धा निवडून गेले. तर या दोन्ही गोष्टीसाठी ज्यावेळेस बाबासाहेबांना पॉलिटिकल स्पेस नव्हतं तेव्हा गांधी सुद्धा म्हणजे गांधी इन्स्ट्रुमेंटल झाले, हे सुद्धा आपल्याला थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे या द्वंद्वात हे महत्त्वाचं आहे. नंतर ऑफकोर्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये एक ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने फॉर्म केली 7 जणांची. त्यात बाबासाहेबांना जरी ते बाकीच्या सगळ्या 7पैकी लिगल फ्रॅटर्निटीमध्ये तर सगळ्यात ज्युनियर होते, तरी त्यांना चेअरमन बनवलं. सो इवन आंबेडकर एक्सप्रेसेस व्हेरी सरप्राईज बिकॉज ही प्रॉबेबली was aware and was not aware because there is no clue again की त्यांना म्हणजे ह्या पॅचअपचा भाग होता, सरदार पटेलशी झालेल्या पॅचअपचा भाग होता. तर बाबासाहेब तेवढं पण माहीत होतं की त्यांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जागा मिळेल, पण त्यांना चेअरमन बनवेल वगैरे त्याची पण कल्पना नव्हती. आत्ता आपण हे पाहू की याच्या मागे काय स्ट्रॅटेजी आहे. सो Mahatma Gandhi was the person, I will characterize at the end, all this kind of thing I will summarize in the end as to how you place these people, okay. महात्मा गांधी तुम्ही पूर्ण चरित्र पाहत त्यांचं हे थोडं दुसऱ्या तऱ्हेनं व्हेरी ऑब्जेक्टिव्हली. सो ही कम्स आउट ॲज अ बिग स्ट्रॅटेजिस्ट. माझ्या अनुमानानुसार कौटिल्यानंतर या देशानं कोणी असा स्ट्रॅटेजिस्ट पैदा केला असेल तर ही इज महात्मा गांधी. ओके, इतके दूरवर. इट्स नॉट अ रेटोरिक. ह्या माणसाला इनेटली असं समजत होतं की काय घडेल. तर बाबासाहेबापुरतं बोलायचं झालं तर त्यांना हे माहीत होतं की ही जी घटना आहे, आणि काँग्रेस ऑलवेज रिप्रेझेंटेड द एलिट क्लासेस हियर, something like incipient bourgeoisie and landlords and ex-princes, all these kinds of things Congress has been right from formation been represented. So याच्यात कोणता जास्त वाद नाही. आणि त्यामुळे जी घटना तयार होणार होती आणि त्यातसुद्धा सगळा पगडा होता, पूर्ण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जरूर होती एवढ्या लोकांची, जसे अनवरभाईंनी सांगितलं, पण बेसिकली काँग्रेसचा पगडा होता त्यात. आणि काँग्रेसचा पगडा होता त्यातसुद्धा काँग्रेसची जी ऑलिगार्की होती, काँग्रेस नेहरू, पटेल, प्रसाद अँड आझाद, ह्या लोकांचा इतका पगडा होता की ग्रॅनविल ऑस्टिन यांनी एक सेमिनल स्टडी आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर लिहिली आहे पुस्तकं. त्याच्या सेमिनल स्टडीज समजलं जाते, म्हणजे सगळ्यात अथॉरिटेटिव्ह. तर त्यांनी लिहिलं की not a single word entered in the constitution which was not approved by Congress oligarchy. Okay, and ही प्रोसेस सुद्धा त्याने दिली. त्या प्रत्येक गोष्ट जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेटमध्ये होत होती ती गोष्ट ट्रॅव्हर्स होत होती. काँग्रेस मिनिस्ट्री, त्याच्यानंतर पहिल्यांदा सबकमिटी, त्यानंतर ते डिबेट होईल, त्यानंतर ती गोष्ट वुड ट्रॅव्हर्स थ्रू मिनिस्ट्री, काँग्रेस मिनिस्ट्री, अँड अल्टिमेटली लँड अप इन काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी, which was dominated by this Congress oligarchy, and then only the clause will be given for drafting. Article will be given for drafting. So this was the process which cannot be denied. It's all documented. Okay, so म्हणून जे म्हणाले ते की एक माणूस कॉन्स्टिट्यूशन लिहित नाही, तर त्याप्रमाणे हे सांगणं की बाबासाहेबांनी लिहिली. आता त्याला आणखी काउंटर हे आहे की बाबासाहेब त्या 2-3 वर्षानंतर जाऊन राज्यसभेत गेले. सगळ्या नेहरूच्या कॅबिनेटमधून रिझाईन केल्यानंतर त्यांनी राज्यसभेत सांगितलं की you call me maker of the constitution etc, I will be the first person to burn it out. It's of no use to anyone. त्यांनी जे मला सांगितलं ते मला लिहावं लागलं. They decided and I wrote. I was used as a hack. These were the harsh words that he used, and
people now dilute it this way, that way, etc. This will go on. But these were his words. So this is about Constitution. So Constitution came, and it's a bundle of intrigues, bundle of politics, bundle of many things. The Constitution, the way it came out. Okay. So आजच्या संदर्भात ज्यावेळेस ते हिंदुत्व लोक वगैरे आपलं कॉन्स्टिट्यूशनवरच टपले आहेत सगळं चेंज करण्याचे, ते सगळं चेंज करण्याची गरज नाही. अशी कॉन्स्टिट्यूशन परत दुसऱ्यांदा लिहिलं जाणार नाही. त्याच्यात फक्त काही भाग त्यांना चेंज करायचा आहे, आणि तो भाग सगळ्यांना माहीत आहे का कोणता भाग. तर ह्या ज्यावेळेस आपल्याला हे संकट आपल्या समोर आहे, त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनला बचाव वगैरेचे जे नारे आहेत त्याला मी अपहोल्ड करतो. कारण ओके, टू काउंटर देम दिस इज ऑल इज नीडेड, बट याच्या मागचं जे तथ्य आहे, जे ऑब्जेक्टिव्ह परिस्थिती आहे, त्याचीसुद्धा आपल्याला जाण असायला पाहिजे. कारण लोक लवकरच आंधळे बनतात. तो एक प्रॉब्लेम असतो. तर दिस वॉज द पॉलिटिक्स, और दिस वॉज दी ऑब्जेक्टिव्ह सिच्युएशन अराउंड दीज टू ग्रेट पीपल. आता आपण सगळं काही झाल्यानंतर बाबासाहेब नंतर BBC इंटरव्ह्यूमध्ये वगैरे मी सांगितलं वाटतं की गांधींविषयी सांगितलं की ही वॉज अ कनिंग पॉलिटिशियन, ही वॉज नो महात्मा, आय हॅव नेव्हर कॉल्ड हिम महात्मा वगैरे वगैरे. ह्या गोष्टी अगेन वन पॉलिटिशियन स्पीक्स अबाउट अनदर अशा तऱ्हेने घेतल्या पाहिजे. ओके. सो विच डू नॉट हॅव फॅक्च्युअल काइंड ऑफ बेसिस. And when he died, when he was killed by Godse, so that time Ambedkar went there, he saw his body, and he writes to Savita Ambedkar that I was moved to see his dead body. And then he was very bad, he had very bad health condition, you know, ते चालू शकत वगैरे नव्हते. तरी सुद्धा ते राजघाटाकडे त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांनी मग लिहिलं पत्रात की नाही, तितकी गर्दी होती की मला परत यावं लागलं वगैरे, मग नाही जाऊ शकलो तिकडे. तर this was something like at the emotional level, you can construe whatever one wants to, but these were the relationship. Now we will close up with the characterization of these people. How do we characterize Gandhi? मी पहिल्यांदा प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर थोडक्यात सांगितलं की ऑल दीज काइंड ऑफ नोशन्स आहेत ते बरोबर नव्हते. गांधी साम्राज्यवादाविरुद्ध होते का? नाही, नव्हते. पूर्ण त्यांचा साऊथ आफ्रिकेचा काळ ते एम्पायरला शिरोधार्य समजत होते. भारतात आल्यानंतरसुद्धा ते त्याला शिरोधार्य समजत होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध लढाई नाही केली. त्यांना फक्त, आणि त्यांनी ग्रॅज्युअली त्यांना फक्त डॉमिनियन स्टेटस पाहिजे होतं भारताच्या आपल्या ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत. ह्या तऱ्हेने त्यांनी पूर्ण हे केली, वाटचाल केलेली आहे. कास्टच्या विरोधात होते? नव्हते. ते स्वतः सनातनी म्हणून स्वतःला डिफाईन करत होते. त्यामुळे ही वॉज नॉट अमिनेबल टू चेंज. हिंद स्वराज त्यांनी लिहिलं, त्यात त्याने जे काही लिहिलं आहे त्यात ॲक्च्युली इट्स अ डायरेक्टली काउंटर और समथिंग लाईक एन अपोजिट टू व्हॉट आंबेडकर बिलीव टू बी. Ambedkar was very modernist. Ambedkar wanted something like, he believed in cities. Ambedkar called villages as a sink, but Gandhi हे village romanticist होते. ओके. की विलेज मध्ये म्हणजे आपल्या खेड्यांमध्ये जशी परिस्थिती आहे ती ॲक्च्युली आयडियल आहे, आणि या खेड्याचंच याच्यातून भारताचं आपलं संघटन व्हावं अशी त्यांची सॉर्ट ऑफ व्हिजन होती. ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आणखी एक परत सांगू शकतो की गांधी याच्यात आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्यावेळेस आपण बाबासाहेबांनी लिहिली समजतो, त्यात ॲक्च्युली गांधीयन मताचं जास्त पगड आहेत. नेहरूसुद्धा गांधीच्या विरुद्ध होते, त्याच्याविरुद्ध, पण त्यांनीसुद्धा गांधींची जी मतं होती की जी पंचायत राज सिस्टम वगैरे, विलेज, आणखी काऊ क्लॉज आहे ज्यांनी सत्यानाश केला आपला, हे सगळे ह्या गांधीच्या फिलॉसॉफीमधून ॲक्च्युली कॉन्स्टिट्यूशनमध्ये उतरले. ऑल्दो इट अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. आपल्याला हे पूर्ण चित्र करून आपण कसं आता ह्या गोष्टीला आपण समराईज करू शकतो. तर महात्मा गांधी, आंबेडकर
आणि पुढे जाऊन मार्क्स, हे एका कंटिन्युअममध्ये आपल्याला ठेवता येतील. तर गांधी एक यथास्थितीवादी होते. त्यांचं असं होतं की जे एम्पायर्स आहेत वगैरे वगैरे त्यांना मॉरलाईज करायला पाहिजे, म्हणजे एका मॉरलाईज त्यांचं फाउंडेशन असायला पाहिजे, आणि त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांची स्ट्रॅटेजीसुद्धा तीच होती. आणि त्यांची स्ट्रॅटेजी त्यांनी, व्हाय आय कॉल दॅट गांधी इज अ बिगेस्ट स्ट्रॅटेजिस्ट आफ्टर कौटिल्य इज धिस, दॅट आमच्या जो माझा स्वतःचा जो सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट किंवा ऑल दॅट, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्त्व येते की स्ट्रॅटेजी कशी फॉर्म होते की तुमची जी स्ट्रेंथ काय आहे, तुमची विकनेसेस काय आहे, त्याचं संपूर्ण आकलन, आणखी तुमच्या सभोवतालच्या जगाचं आकलन, याच्यामधून आपण कसा मार्ग काढतो ती स्ट्रॅटेजी असतं. महात्मा गांधींना त्यांचे स्वतःच्या काही स्ट्रेंथ होत्या, त्याच्या विकनेसेस होत्या, त्याचं संपूर्ण आकलन होतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी असं काही स्वतःला फॉर्म दिला की जे जनमानसाला अपील होईल. त्यांचा विश्वास होता, पण एक स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा त्यांनी कॉन्शियसली केलं नसेल, पण ह्या तऱ्हेनं त्यांनी ॲक्च्युली आपल्या स्वतःला मॉडेल केलं. त्यांचे जे आत्मक्लेश आहे, जे महात्मा पदवी त्यांना दिली गेली वगैरे वगैरे, तुम्हाला अगदी मान्य आहे की ही वॉज अ महात्मा, आत्मक्लेशाच्या दृष्टीनं वगैरे वगैरे पाहतो म्हटलं, पण त्याचा संबंध हे जे व्हेन वी एक्सटेंड दिस डायमेन्शन टू सोशल अँड पॉलिटिकल इन टू different period of time, then it actually its importance diminishes. तर महात्मा गांधींना एका टोकावर त्या कंटिन्युअमच्या यथास्थितीवादी वगैरे म्हणता येईल. त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्यात एक सामंजस्य असावं, त्याच्यात कलह नसावा, ज्याला क्लास कोलॅबोरेशन वगैरे म्हणतात तसं. ते कॅपिटलिझमच्या विरुद्धात होते का? नव्हते. त्यांनी त्याच्यासाठी शब्द वापरला ट्रस्टीशिप, की कॅपिटलिस्ट असावं, त्यांनी आपलं प्रॉफिट मिळवावं, सगळे काही असो, जमीनदार असावा, पण त्यांनी लोकांच्यासाठी ट्रस्टी म्हणून काम करावं, असं त्यांचा मानस होता. त्यात बरंचसं काही आलं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे त्यांना जी हे होती की जो मानवी समाज आहे त्यात कलह नसावा, त्यांनी एक मॉरलायझिंग वे, आणि जो डॉमिनंट फोर्सेस आहेत की जाती असाव्या, त्यांना उतरणसुद्धा मान्य होती, जाती असाव्या, पण त्यांना ते हे मान्य नव्हतं की ते त्याच्यात उतरण मान्य नव्हती, म्हणजे जाती असाव्या पण उतरंड मान्य नव्हती. हां, की ते सगळे इक्वल आहेत, भंगी आपलं काम करतो. त्यांनी स्वतः डिफाईन केलं होतं की वी आर भंगीज ऑफ द एम्पायर. ओके, ब्रिटिश एम्पायरचे आम्ही भंगी आहोत, हां, त्या तऱ्हेनं वगैरे. सो ते मी शब्दात गेलेलो नाही, पण यू कॅन इझिली फाइंड आउट, कारण ते सगळे व्हॉल्यूम्स वगैरे आहेत महात्मा गांधीचे, डिजिटल व्हॉल्यूम सगळे फ्रीली अवेलेबल आहेत. एनीबडी कॅन सर्च अँड गेट एनिथिंग व्हेरी इझिली. तर ह्या तऱ्हेनं त्यांना इथे आपण एका टोकावर बसवू शकतो. व्हर्सेस आंबेडकर. व्हॉट वॉज आंबेडकर? आंबेडकर वॉज अ रिफॉर्मिस्ट. आंबेडकर राईट फ्रॉम हिज आयडियोलॉजिकल फाउंडेशन इन कोलंबिया युनिव्हर्सिटी, जॉन डुई नावाचा प्रोफेसर होता, त्याच्यापासून त्यांनी प्रॅग्मॅटिझम वगैरे घेतला, आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी हे ना पुढे LSEमध्ये आल्यानंतर त्यांनी तिथे फेबियन मुवमेंट सुरू होती. म्हणजे LSE इटसेल्फ वॉज अ फेबियन प्रोडक्ट. ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे फेबियन सोसायटी ऑफ लंडनने फॉर्म केलेली संस्था होती. तर तिथे बाबासाहेब शिकले. तर तिथे त्यांनी फेबियनिझम स्वीकारला म्हणजे त्याचा पगडा पडला त्यांच्यावर. आणखी फेबियनचं फॉर्म्युलेशन हे होतं की समाजात चेंज यावेत, पण ते ग्रॅज्युअल येतात. ओके, एक फेबियस नावाचा माणूस वगैरे होता तो इतिहास, आणि त्यांनी जसं असं ग्रॅज्युअली चेंज होत झालं, असे बिग बँग काइंड ऑफ चेंज येत नाही. तर त्यामुळे बाबासाहेब एक मॉडर्निस्ट होते, त्यांची व्हिजन मॉडर्निस्ट होती. इथे शहरीकरण व्हावं, इंडस्ट्रियलायझेशन व्हावं, या तऱ्हेनं त्यांची व्हिजन होती. त्याप्रमाणे त्यांनी आपले व्हिजन दिली. ह्याला एक्सटेंड करतो म्हटलं तर मग मार्क्स येतो. मार्क्स वॉज अ रिव्होल्युशनरी. मार्क्स त्याला रिव्होल्युशन पाहिजे होती, आणि त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण जन्मभर आपले पुस्तकं लिहिले, आणखी त्याची थिअरी दिली.
की आणि इथे रिव्हॉल्युशन कशी येईल वगैरे वगैरे सगळं काही त्यांनी मांडलं. ते एक कंटिन्युम आपल्याला ओबडधोबडपणे कन्सिव्ह करता येईल की एका टोकावर महात्मा गांधी, देन कम्स आंबेडकर अँड अल्टिमेटली मार्क्स. सो याच्यापैकी आपण या लोकांना कसं करायचं, याच्यापासून कोणत्या काय घ्यायचं आणि काय सोडायचं वगैरे वगैरे आपण ठरवायचं असते. ते पुढच्या ह्याच्यात हे ॲक्च्युली करता येतं. बस मला वाटते इथे थांबलं पाहिजे.